आणि एक समाज सुधारक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना, त्याचबरोबर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या दोन्ही दाम्पत्यांना मी पहिल्यांदा अभिवादन करतो। आणि या ठिकाणी मला आता आल्या सरांनी म्हटलं की सर, आज क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी आहे आणि आपण विद्यार्थ्यांना थोडं मार्गदर्शन करावं। आणि माझा स्वभावच असा झालेला आहे की नाही हा शब्द माझ्याकडून येतच नाही। मी बरं ठीक आहे सर, मी काही तशी तयारी केली नाही, पण आता ज्ञानाचा विस्फोट झालेला आहे। मोबाईलमध्ये सगळ्या याच्यामध्ये सर्व ज्ञान अवगत झालेलं आहे, त्यामुळे अगदी सोपं झालेलं आहे। मांडणी करता आली की बरोबर विषय मांडता येतो आणि शिक्षकाला तर निश्चितच येतो। मीच काय, कुठल्याही शिक्षकाला जरी आपल्याला सांगितलं तर ते आमच्या विद्यालयाचे कुठलेही शिक्षक नाही असं म्हणत नाही। आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय कुलकर्णी सर, आमचे सर्व सहकारी शिक्षक आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणी, आपल्याला माहिती आहे की जयंती आणि पुण्यतिथी कुणाची साजरी केली जाते। जयंती आणि पुण्यतिथी ज्याने स्वतःसाठी जगत नाही तर राष्ट्राला, स्वतःला, देशाला समर्पित करतात, समाजासाठी समर्पित करतात, अशा महान पुरुषांची जयंती आपण पुण्यतिथी या ठिकाणी साजरी करत असतो। आणि तो आदर्शाचा ठेवा आहे, तो आदर्शाचा ठेवा आहे। आणि त्यामधून आपला तशा प्रकारचा एखादी समाज सुधारक घडावा ही अपेक्षा निस्वार्थपणे आपल्या देशामध्ये अनेक लोक होऊन गेले, अनेक समाज सुधारक झाले। आणि त्या समाज सुधारकांनी स्वतःसाठी नाही तर समाजासाठी काहीतरी देण्याचं ठरवलं नव्हतं। त्याच पद्धतीने आज महात्मा ज्योतिबा फुले किंवा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले हे स्वतःसाठी जगले नाही तर आपल्या समाजासाठी आणि इथल्या व्यवस्थेसाठी जगलेले। आता त्यांचा कालखंड तुम्हाला माहिती झालेला आहे की स्वातंत्र्याच्या पूर्वी त्यांचा जन्म झालेला आणि त्यांनी आपलं शिक्षण घेतल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना वाटलं की या देशामध्ये अशी काही व्यवस्था आहे ती व्यवस्था कुठेतरी बदलायला पाहिजे। कारण जेव्हा जेव्हा व्यवस्थेमध्ये दोष निर्माण होतात तेव्हा कुठला ना कुठला तरी एक समाज सुधारक जन्माला येत असतो। आणि त्याच पद्धतीने आपल्याकडे आपली जी व्यवस्था होती, जी समाज व्यवस्था होती, ती फार वाईट होती। शिक्षणापासून शूद्र आणि अतिशूद्र यांना शिक्षणापासून त्यांनाच नाही तर या देशामध्ये एक व्यवस्था होती, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र आणि बाकीच्या समाजाला आणि स्त्रियांना या व्यवस्थेने शिक्षणापासून दूर ठेवलेलं होतं। म्हणजे जसं आज आपण म्हणतोय की जशी आपल्याला जगण्यासाठी अन्नाची गरज आहे तशीच ज्ञानाची पण गरज आहे। आणि ज्ञानाची गरज ही प्रत्येकाची असते आणि त्या व्यवस्थेचा जर आपण विचार केला तर फार वाईट अवस्था होती। आणि अशा अवस्थेमध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंनी म्हटलं होतं की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले। आपल्या देशावर जे इंग्रजांचं राज्य आलेलं आहे ते आपल्या अविद्येमुळे आलेलं आहे। आपण अनेक राजेशाही त्या पद्धतीमध्ये होती आणि अनेक संस्थानामध्ये आपला देश विभागलेला होता। आणि अशा परिस्थितीमध्ये शूद्र समाज जो आहे तो अत्यंत मागासलेला होता। म्हणून 1848 ला पुण्यामध्ये पहिली मुलींची शाळा काढली, मुलींना सुद्धा अधिकार मिळाला पाहिजे। खऱ्या अर्थाने व्यवस्थेच्या विरोधामध्ये पहिल्यांदा राजाराम मोहन राय यांनी बंगालमध्ये आवाज उठवलेला होता, कारण त्याच्या वहिनीला सती जावं लागायचं होतं। आणि आपल्या देशामध्ये पूर्वी नवरा मेला की त्या स्त्रीला सती जाण्याची प्रथा होती आणि ती प्रथा अत्यंत वाईट होती। आणि तुम्हाला माहिती असेल त्यावेळेस एक 10-12 वर्षाची मुलगी असायची आणि 40 वर्षाचा माणूस असायचा आणि असेही विवाह, जरट विवाह व्हायचे। आणि त्या विवाहामध्ये
तो जर समजा, आणि त्यावेळेस अनेक साथीचे रोग यायचे आणि साथीचे रोग आल्यानंतर अनेक लोक मेले जायचे, आणि तो जर मेला तर त्याच्या शरणावर हिला पण उडी घ्यावी लागायची, किंवा आयुष्यभर डोक्याचे केस काढून पांढरी साडी नेसून आयुष्यभर जीवन जगावं लागायचं. अशा प्रकारची अवस्था या देशामध्ये होती. बघ, ही व्यवस्था बदलली पाहिजे, ही व्यवस्था कुठेतरी बदलली पाहिजे. याच्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांनी आणि कार्य केलेलं आहे. आता स्त्रियांना शिक्षण द्यायचं तर जर कदाचित महात्मा ज्योतिबा फुले त्यावेळेस स्वतः जर शिकवायला गेले असते तर कदाचित समाज हा वेगळ्या नजरेने त्यांच्याकडे पाहण्याचा प्रयत्न केला असता. म्हणून त्यांनी स्वतःच्या पत्नीला म्हणजे सावित्रीबाई फुले यांना शिकवलं आणि त्यांना वर्गामध्ये पाठवलं. त्यांना सुद्धा खूप अपमान सहन करावा लागला होता, हे आपल्याला विसरून चालता येणार नाही. अस्पृश्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती. म्हणजे अस्पृश्य समाजाचा माणूस असेल तर त्या माणसाला विहिरीचं पाणी घेण्याचा, सार्वजनिक विहिरीवरचं सुद्धा पाणी घेण्याचा अधिकार नव्हता. त्यावेळेस महात्मा ज्योतिबा फुलेने स्वतःच्या घरचा पाण्याचा हौद खुला केला. एवढं उदात्त कार्य त्यांचं आहे आणि हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. एवढंच नाही तर स्वतःची जमीन देऊन, स्वतःची जागा देऊन सार्वजनिक विहीर तयार केली आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना त्या ठिकाणी पिण्याचं पाणी हा निसर्गाचा आणि माणूस हा नैसर्गिक आहे आणि त्याला जर त्या पाण्यापासून वंचित ठेवता येणार नाही, ही अवस्था होती. ते एक महान समाज सुधारक होते. स्त्री आणि पुरुषांना कुठेतरी समानता प्रस्थापित झाली पाहिजे, स्त्री आणि पुरुष हे समान असले पाहिजे, यासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. सती प्रथेला जर त्यांनी विरोध केला, बालविवाहाला विरोध केला. बालविवाह जे होतात ते अन्याय आहेत. ज्याला लग्न करायचं, ज्याला साथीदार निवडायचा, खऱ्या अर्थाने तो साथीदार निवडताना ज्याचा त्याला अधिकार असला पाहिजे, असे हे अस्पृश्यामध्ये जी जाती व्यवस्था होती ती नष्ट केली. माणूस जन्माने श्रेष्ठ होत नाही तर कर्तव्याने श्रेष्ठ होतो, अशा प्रकारचा विचार ज्यांनी मांडला. आणि एवढंच करून थांबले नाही तर त्यांनी एका सत्यशोधक समाजाची स्थापना केली 1873 मध्ये. सत्याचा शोध आणि सर्वांसाठी देव एक आहेत आणि सर्व देवाची लेकरे आहेत, अशा प्रकारचा विचार मांडणारे शेतकरी असतील, कामगार असतील, कुठलाही दुर्बल घटक असो, त्याच्यावर अन्याय अत्याचार झाला नाही पाहिजे, यासाठी ते प्रयत्न करत होते. शेतकरी वर्गासाठी जमीनदारी पद्धत होती आपल्याकडे आणि जमीनदार लोक मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचा शेतसारा वसूल करत होते. तुम्हाला सोप्या शब्दामध्ये सांगायचं तर तुमच्यापैकी एक जमीनदार असायचा, त्याच्यामध्ये त्याला हजारो एकर जमीन दिली जायची आणि तो जमीनदार बाकी बलुतेदारांना थोडी जमीन वाटप करायचा, 5-5 एकर जागा समजा, आणि ती दिल्यानंतर उत्पन्नाचा काही भाग म्हणजे 1/4 भाग त्या जमीनदाराला जमा करायचा अधिकार इंग्रजांनी दिलेला होता. आणि मग तो जमीनदार काय करायचा, तुमच्याकडून तर वसूल करायचा पण इंग्रजांनाही भेटायचा नाही आणि त्याच्यामध्ये तोच जमीनदार श्रीमंत व्हायचा आणि आपल्यासारख्या गोरगरिबाचं शोषण व्हायचं, ही अवस्था होती. आणि त्या अवस्थेमध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये त्याला विरोध केला आणि ही जमीनदारी पद्धती, शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांना कर्ज मिळालं पाहिजे आणि शेतकऱ्याला वाटेल तेच उत्पन्न घेतलं पाहिजे. इंग्रजांचं असं हे होतं की त्यांना जे वाटल त्यांच्या व्यवसायासाठी, त्यांच्या उद्योगासाठी ज्या जमिनी योग्य असतील त्या जमिनीचा विचार, त्या जमिनी त्याचं पीक घेण्याचा त्यांचा विचार होता. पण याच्या विरोधामध्ये ज्योतिबा फुलेंनी संघर्ष केला आणि एवढंच नव्हे तर त्यांनी आपल्या समाजासाठी, सर्व समाजासाठी, कुठल्या एका नाही तर त्यांनी या समाजामध्ये गुलामगिरी कशी आली म्हणून गुलामगिरी नावाची पुस्तक लिहिलेली आहे. इथे आपल्याला तृतीय रत्न नावाचं एक नाटक पण लिहिलेलं आहे, समग्र वाङ्मय त्यांचं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की आपण अडाणी आहोत,
आपण अज्ञानी आहोत, त्याच्यामुळे सगळी पूजा पाती ही कुणाकडून तरी करून घ्यायची आणि त्याला आपलं पाहिजे तसं दान द्यायचं, अशा प्रकारची प्रवृत्ती या समाज व्यवस्थेमध्ये होती. आणि जेव्हा जेव्हा समाजामध्ये दोष निर्माण होतात, हे दोष आपण काढून घेतले पाहिजे. हे दोष जर काढले नाही, तसंच आपल्या विद्यार्थ्यांमध्ये स्वतः फार मोठे दोष आहेत, ते दोष आपण शोधले पाहिजे. कोणी दुसऱ्याने म्हणण्यापेक्षा आपण आपले दोष, आपण तुम्हाला इथे मार्गदर्शन केलं जात असते आणि तुम्ही माती खेळत असता, आपसामध्ये चर्चा, 10वी मुली मागे बोलत असतात, असेही प्रसंग. जो शिक्षक बोलतो तो तुमच्यासाठी बोलतो, तुम्हाला समजलं पाहिजे याच्यासाठी बोलतो. आणि आम्ही बोललेलं जर तुम्हाला समजलेलंच नसेल तर तुम्ही विचार कसा करणार? माणूस अनुभवातून मोठा होत असतो आणि जर अनुभव हा सर्वात मोठा. बहिणाबाई चौधरी काही शिकलेल्या नव्हत्या, पण त्याचं साहित्य आज एमेला असते. संत कबीरांचं साहित्य शिकलेले नव्हते, ज्ञानेश्वर कधी शिकलेले नव्हते, पण त्यांचं साहित्य आज आपण अभ्यास करतो, ते अनुभवातून लिहिलेलं होतं. आणि म्हणून या ठिकाणी प्रत्येक वक्ता येईल किंवा तुम्ही स्वतः कधी येऊन बोलण्याचं धाडस केलं पाहिजे. तर आपली प्रगती कशावर असते? तुमचा सकारात्मक दृष्टिकोन असला पाहिजे. माणसाचा जेव्हा सकारात्मक दृष्टिकोन असतो त्यावेळेस तो योग्य दिशेने वाटचाल करत असतो. आणि महात्मा ज्योतिबा फुलेंनी या देशाला स्वतःला समर्पित केलं. एवढंच नाही तर एक आजार आलेला होता, त्या आजारामध्ये सुद्धा न थांबता काम करत राहिले आणि शेवटच्या काळापर्यंत ते काम करत राहिले. त्यांना मुलबाळ झाले नाही, तर त्यावेळेस त्यांना म्हणायचे की तुम्ही दुसरी पत्नी करून टाका. ते म्हटले की माझ्या पत्नीतच दोष कशावरून आहे? माझ्यात दोष असेल तर तिला दुसरा नवरा करावा. म्हणजे इतका उदात्त मूल्याचा माणूस, म्हणून आपण त्यांना क्रांती सूर्य म्हणतो. क्रांती सूर्य का म्हणतो? तर त्यांचे विचार त्या काळामध्ये एकीकडे गुलामगिरी आणि हजारो वर्षाची अस्पृश्यता ही नष्ट करण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुलेंनी खूप संघर्ष केला. एका लग्नामध्ये त्यांचा ब्राह्मण मित्र होता आणि त्या लग्नाला गेलेले होते. आणि लग्नाला गेल्यानंतर त्या लग्नामध्ये हा ओबीसी समाजामध्ये येत असून सुद्धा त्या काळामध्ये त्यांचा खूप मोठा अपमान केलेला होता आणि त्या अपमानाचा बदला त्यांनी आपल्या कर्तृत्वातून घेतला असं म्हणायला हरकत नाही. आणि आज आपल्याला सर्व समाज एकाच रांगेमध्ये बसलेले दिसतात. आपल्या त्याच दृष्टिकोनातून मी काल परवास तुम्हाला राज्यघटनेचं सांगितलं. महात्मा ज्योतिबा फुलेंचा जो विचार आहे ते बाबासाहेबांचे गुरु होते आणि तेच विचार, त्यांना जे अभिप्रेत असलेले विचार असतील ते आपल्या राज्यघटनेमध्ये सुद्धा आलेले आहेत. म्हणून अशा या महान माणसाची आज पुण्यतिथी आहे. त्यांना स्मरण जर करायचं असेल तर त्यांची एखादी पुस्तक वाचा, एखादी चांगलं कार्य करा. आपण इतरांशी चांगलं वागलो, आपण इतरांना सन्मान दिला तर ते सुद्धा आपल्याला सन्मान देतात. मी तुम्हाला वाईट बोललो तर तुम्ही पण मला वाईट नजरेनेच पाहणार. म्हणून आपण आपल्याला कोणी वाईट म्हणणार नाही या उद्देशाने आपण जगलं पाहिजे, तर आपलं आयुष्य आनंदामध्ये जात असतं. परत एकदा मी त्यांना अभिवादन करून मला आयोजकांनी आदरणीय कुबेर सरांनी मला जी बोलण्याची संधी दिली